प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये ना 4 गुरु असतात. पहिला गुरु म्हणजे आई आणि वडील, दुसरे गुरु म्हणजे शाळा, तिसरा गुरु म्हणजे आपला समाज आणि चौथा गुरु मॉडर्न गुरु ही टेक्नॉलॉजी, मोबाईल, लॅपटॉप आणि हे जे AI आहे, हे नवीन तंत्रज्ञान चौथा विद्यार्थ्याचा गुरु असणार आहे. आता या चौथ्या गुरुकडून आज आपण काय शिकतोय आणि कसं शिकतोय यावर डिपेंड आहे की आपलं यश किती लवकर मिळणार आहे. आज जवळपास 90% विद्यार्थी डिस्ट्रॅक्टेड आहे. इंस्टाग्राम, रील्स, यूट्यूब यावरती वेळ त्यांचा फक्त वाया जात आहे. पण AIचा उपयोग करून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑडिओ बुक्स बनवलेले आहेत. म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, राज्यशास्त्र असेल, इवन इंग्लिश, मराठी, देन तुमचं अंकगणित, लॉजिकल रिझनिंग आणि बाकीच्याही ज्या टेक्निकल विषय आहेत, तर यांच्यासाठी आपण ऑडिओ बुक्स बनवलेले आहेत. आता AIची प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचा आपल्या टीमने मागच्या जवळपास 2 महिन्यापासून अभ्यास केलेला आहे आणि या AIकडून दर्जेदार असं मराठीतून कॉन्टेंट आपण काय केलेलं आहे, प्रोड्यूस केलेलं आहे आणि या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण याचं सादरीकरण विद्यार्थ्यासाठी करणार आहोत. हे जे AI ऑडिओ बुक जे आहेत, तर ही शिकण्याची नवीन पुस्तकं आहेत, ही नव्या युगाची नवीन पुस्तकं आहेत. आता हे जे ऑडिओ बुक आहेत याच्या व्हिडिओज तुम्हाला पाहायची गरज नाही आहे. यूट्यूबवरती जर समजा तुम्ही एखादा लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला ते कंटिन्युअसली त्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी ते विसरून जातो. जसे आपण गाणे ऐकतो काम करताना किंवा ड्रायव्हिंग करताना, कुठेही चालत असताना आपण हेडफोन कानात लावले की आपण गाणे ऐकू शकतो. त्याच पद्धतीने आता इथून पुढे आपला अभ्यास जो आहे तर तो फक्त तुम्ही हेडफोन टाकायचे आणि त्याद्वारे तुम्ही काय करू शकता, तुम्ही अभ्यास करू शकता. आता यूट्यूबवरती आपण ऑडिओ अपलोड करू शकत नाही, तर यूट्यूबवर आपण याचे व्हिडिओ आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये हे जे पुस्तकं आहेत या पुस्तकांचे सर्व ऑडिओ बुक जे आहे तर ते आपण विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल केलेले आहेत. तर मेक शुअर की तुम्ही याचं ऑडिओ व्हर्जन जे आहे, म्हणजे तुमचा लॉक जरी फोन केला तरी तुमच्या हेडफोनमधून तुम्ही तुमचं काम करू शकता. जाता येता रस्त्याने जेव्हाही तुम्हाला फ्री टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही हे ऑडिओ बुक अभ्यास करू शकता. ताजीतवानी आणि एक वेगळ्या अँगलने माहितीकडे आणि अभ्यासाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन जो आहे तर तो डेव्हलप होईल आणि इथून पुढे बाकीच्या देशांमध्ये तर झालेलं आहे, पण आपल्या देशामध्ये ही जे प्रश्नपत्रिका आहेत ना, तर AIकडून डेव्हलप होण्याचं काम देखील जे आहे तर ते सुरू होऊ शकतो. त्या पद्धतीनं प्रशासकीय हालचाली देखील चालू आहेत. SSC झालं किंवा MPSC यांनी क्वेश्चन बँक जे आहे तर त्या AIवर आधारित बनवलेले आहे, जे AIच इथून पुढे देणार आहे. तर त्यामुळे तो देखील एक दृष्टिकोन मनात ठेवून आपल्याला अभ्यासाची सुरुवात आतापासूनच म्हणजे अभ्यासाची सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीचं ह्या आपल्या सगळ्या ज्या नोट्स आहेत तर या नोट्सवरच आधारित आपले ऑडिओ बुक्स आहेत. हे सगळं तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि आजचा पहिला एपिसोड जो आहे तर तो तुमच्यासाठी आहे. चला, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला किंवा पॉडकास्ट जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय आवडलं, काय नाही आवडलं किंवा आणखी कुठल्या टॉपिकवर तुम्हाला ऑडिओ बुक पाहिजे आहे तर ते नक्की कमेंट करा. फीडबॅक द्या तुमचा. अँड येस, भेटूया पुन्हा. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कधी कधी माहितीचा डोंगर चढण्यासारखं वाटतं, नाही का? अगदी, खास करून जेव्हा विषय असतो भारताची राज्यघटना. हो ना. पण काय होईल जर आपण या किचकट वाटणाऱ्या कायद्यांच्या पुस्तकाकडे, म्हणजे एका साहसिक कथेसारखं किंवा एका मोठ्या रहस्यमय यंत्राच्या शोधासारखं पाहिलं तर? मस्त कल्पना आहे. कारण खरं तर अनेकदा कलमं आणि कायद्यांच्या तपशिलात आपण त्यामागचा थरार, तो उद्देशच विसरून जातो. भारताच्या राज्यघटनेची निर्मिती आणि तिचं कार्य समजून घेणं हे खरं तर एखाद्या मोठ्या खजिन्याच्या शोधापेक्षा कमी नाहीये. म्हणूनच आज आपण भारताच्या राज्यघटनेच्या जगात एक खास सफर करणार आहोत. म्हणजे एक इन डेप्थ चर्चा करूया. बरोबर. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी, विशेषतः वर्ग 2 आणि वर्ग 3 साठी हा विषय म्हणजे काय म्हणतात त्याला, यशाची गुरुकिल्लीच आहे. नक्कीच. आणि आपली ही चर्चा राज्यघटना PDF मधून घेतलेल्या काही महत्त्वाच्या नोंदीवर आधारित असेल. हो, आणि हे जे नोट्स आहेत ते आपल्याला आठवण करून देतात की परीक्षेचा नेमका पॅटर्न, आवाका समजून घेण्यासाठी मागच्या प्रश्नपत्रिका पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आपला उद्देश फक्त माहिती गोळा करण्याचा नाहीये, तर या राज्यघटनेतील ज्या संकल्पना आहेत ना, त्या एका रंजक पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत.
म्हणजे त्या फक्त लक्षात नाही राहणार तर कायमच्या स्मरणात राहतील. अगदी. संकल्पना समजणं महत्वाचं. चला तर मग या ज्ञानाच्या महासागरात एक उडी घेऊया आणि काही मौल्यवान मोती शोधूया. सुरुवात करूया या महाकाय रचनेच्या पायाभरणीपासून, म्हणजे भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या रोमांचक प्रवासापासून. बरोबर. तर कहाणी सुरू होते साधारणपणे 1858 नंतर, जेव्हा भारतावर ब्रिटिशांची थेट सत्ता आली. हां. मग आले 1909चा मोर्ले मिंटो कायदा, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि 1935चा भारत सरकार कायदा. हो, हे महत्वाचे टप्पे होते. पण ते ब्रिटिशांनी दिलेले होते. एक प्रकारे सुधारणा होत्या, पण भारतीयांना आता फक्त सुधारणा नको होत्या. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं. अगदी. स्वतःच्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा अधिकार हवा होता. स्वतःची राज्यघटना हवी होती. आणि त्या स्वप्नाची पहिली स्पष्ट मागणी किंवा कल्पना म्हणा, ती 1934 मध्ये आली, बरोबर? M.N. रॉय यांनी मांडली होती. करेक्ट. M.N. रॉय यांनी स्वतंत्र भारतासाठी एका घटना समितीची कल्पना मांडली आणि ही कल्पना इतकी प्रभावी होती की पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ती उचलून धरली. अच्छा. आणि मग ब्रिटिशांकडे मागणी केली. जणू एका नव्या राष्ट्राच्या उभारणीची ती घोषणाच होती. खरंय. मग या कल्पनेनं मूर्तरूप घेतलं 1946 मध्ये. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार घटना समिती स्थापन झाली. 9 डिसेंबर 1946ला तिची पहिली बैठक झाली. विचार करा केवढं मोठं आव्हान असेल ते. किती सदस्य होते तेव्हा? सुरुवातीला 389 सदस्य होते, ज्यात ब्रिटिश भारताच्या प्रांतांचे आणि तेव्हाच्या संस्थानांचे प्रतिनिधी होते. ओके. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि सगळ्यात महत्वाची समिती म्हणजे मसुदा समिती, जिच्यावर प्रत्यक्ष आराखडा बनवण्याची जबाबदारी होती. हो. तिचे अध्यक्ष, ज्यांना आपण आदराने राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचं आणि त्यांच्या समितीचं योगदान हे खरंच अतुलनीय आहे. हे काम अजिबात सोपं होतं. तब्बल 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले हे महान कार्य पूर्ण व्हायला. बापरे, खूपच काळ लागला. हो. आणि यासाठी काय काय केलं गेलं बघा. ब्रिटनकडून संसदीय लोकशाही घेतली, अमेरिकेकडून मूलभूत अधिकार घेतले, आयर्लंडकडून राज्याची मार्गदर्शक तत्वे, म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या घटना अभ्यासल्या. अगदी. अनेक देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून आपल्या भारताच्या गरजेनुसार त्यातले सर्वोत्तम विचार घेतले गेले. जणू काही जगभरातून ज्ञानाचे मोती वेचून आणले. आणि असंही ऐकलंय की जवळपास 2000 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या, त्यावर चर्चा झाली म्हणे. होय. कल्पना करा, 2000 दुरुस्त्यांवर चर्चा. आणि अंतिम मसुदा तयार होईपर्यंत त्यात 114 वेळा बदल करण्यात आले. म्हणजे किती विचारमंथन झालं असेल. नक्कीच. आणि मग अखेर तो ऐतिहासिक दिवस आला, 26 नोव्हेंबर 1949. या दिवशी भारताच्या जनतेने म्हणजे घटना समितीमार्फत ही राज्यघटना स्वीकारली त्या दिवशी. हो. आणि 26 जानेवारी 1950 रोजी ती पूर्णपणे लागू झाली. आणि आपला भारत देश एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनला. काय विलक्षण प्रवास आहे हा. एका राष्ट्राचा जन्म आणि त्याच्या नियमावलीची निर्मिती. अगदी. खऱ्या अर्थाने एक नव्या युगाची सुरुवात. आता या भव्य रचनेकडे वळूया. म्हणतात की आपली राज्यघटना जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. आहेच. सुरुवातीला 395 कलमं, 22 भाग आणि 8 अनुसूच्या. आता तर म्हणतात 450 पेक्षा जास्त कलमं आणि 12 अनुसूच्या आहेत. हे सगळं पाहून थोडं दडपण येतं कधीकधी. येऊ शकतं. पण हे जरा उलगडून पाहूया. ही रचना नेमकी कशी आहे? एखाद्या विशाल किल्ल्यासारखी कल्पना करू शकतो का आपण? छान कल्पना आहे. विचार करा, भारतीय संविधान हा एक प्रचंड मजबूत आणि अत्यंत विचारपूर्वक बांधलेला किल्ला आहे. हां. प्रत्येक भाग म्हणजे या किल्ल्याचा एक विशिष्ट विभाग किंवा महाल, जो एका खास विषयासाठी आहे. उदाहरणार्थ भाग 1 ते 4 हे किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे आहेत. ते सांगतात की हा किल्ला कोणाचा आहे, संघराज्य आणि त्याचे क्षेत्र, इथे कोण राहू शकतं, नागरिकत्व, रहिवाशांचे हक्क काय आहेत, मूलभूत हक्क, आणि किल्ल्याच्या राजाची म्हणजे सरकारची तत्व काय आहेत, मार्गदर्शक तत्वे. ओके. म्हणजे हे झाले पहिले 4 भाग. आणि पुढचे? मग भाग 5 ते 11 हे किल्ल्याच्या मुख्य प्रशासकीय इमारतींसारखे आहेत. यात केंद्राचं सरकार कसं चालेल, भाग 5, राज्यांची सरकारे कशा चालतील, भाग 6, आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध कसे असतील, भाग 11, याची सविस्तर रचना आहे. तर भाग 12 ते 22 मध्ये किल्ल्याच्या इतर महत्त्वाच्या व्यवस्था आहेत. खजिना म्हणजे वित्त, भाग 12, व्यापार, दळणवळण,
निवडणुका भाग 15, किल्ल्याची भाषा म्हणजे राजभाषा भाग 17 आणि आणीबाणीच्या काळात काय करायचं भाग 18 असे अनेक विषय आहेत. अच्छा, प्रत्येक विभाग आपापल्या जागी महत्वाचा आहे. नक्कीच. आणि त्या अनुसूच्या हां. त्या काय आहेत? किल्ल्याचे गुप्त नकाशे की मालमत्तेची यादी? त्यांना आपण किल्ल्यासोबत जोडलेली तपशीलवार माहितीपत्रकं किंवा परिशिष्ट म्हणू शकतो. अच्छा. मुख्य कलमांमध्ये जी माहिती थोडक्यात दिली आहे तिचा सविस्तर तपशील या अनुसूच्यांमध्ये असतो. उदाहरणार्थ, पहिली अनुसूची सांगते की या किल्ल्याच्या साम्राज्यात कोणकोणती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येतात. ओके. 8वी अनुसूची किल्ल्यात बोलल्या जाणाऱ्या अधिकृत भाषांची यादी देते. सध्या 22 भाषा आहेत त्यात. अशा एकूण 12 अनुसूच्या आहेत ज्या गरजेनुसार वेळोवेळी जोडल्या गेल्या आहेत. इतका मोठा किल्ला, पण याचा आत्मा कुठे आहे? म्हणजे याचा मूळ विचार काय आहे? तो आहे राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत, प्रिॲम्बल. ही प्रस्ताविका म्हणजे जणू किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेला शिलालेख आहे, जो या किल्ल्याच्या निर्मितीचा उद्देश आणि तत्वज्ञान सांगतो. आम्ही भारताचे लोक या शब्दांनी सुरू होऊन ती समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या मूल्यांना आणि न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता या आदर्शांना स्थापित करते. हीच आपल्या संविधानाची खरी ओळख आहे. बरोबर. आणि हा किल्ला नुसता मोठा आणि मजबूतच नाही, तर थोडा लवचिक पण आहे असं म्हणतात. म्हणजे गरज पडल्यास त्यात बदल करता येतात. अगदी बरोबर. याची रचनाच अशी केली आहे की ती काळाबरोबर बदलू शकते. म्हणजेच गरजेनुसार या किल्ल्याच्या काही भागांची डागडुजी किंवा पुनर्बांधणी म्हणजे घटना दुरुस्ती करता येते. त्यामुळे ती लवचिक आहे. पण किल्ल्याचा मूळ पाया, त्याची ओळख म्हणजे मूलभूत चौकट, ती इतकी मजबूत आहे की ती सहजासहजी बदलता येत नाही. त्यासाठी खूप कठीण प्रक्रिया आहे. म्हणजे विशेष बहुमत वगैरे? हो, विशेष बहुमत लागतं. काही वेळा राज्यांची संमतीही लागते. त्यामुळं काही बाबतीत ती कठोरही आहे. हा समतोल साधला आहे. आता बघूया या किल्ल्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी काय खास सोयी किंवा अधिकार आहेत. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत अधिकार दिले आहेत. हे तर आपलं संरक्षण कवच आहे. इथे खरी गंमत आहे. किती प्रकारचे अधिकार आहेत हे? हो, इथे खूप इंटरेस्टिंग भाग आहे हा. संविधानाने आपल्याला मुख्यत्वे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार दिले आहेत, जे नागरिकांचं स्वातंत्र्य आणि सन्मान जपतात. कोणते आहेत ते 6? पहिला, समानतेचा अधिकार. कलम 14 ते 18 म्हणजे कायद्यासमोर सर्व समान. धर्मवंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावरून भेदभाव नाही. ठीक आहे. दुसरा, स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19 ते 22. यात बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य येतं. शांततेने एकत्र येण्याचं, संघटना बनवण्याचं, भारतात कुठेही फिरण्याचं आणि कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य येतं. हे खूप महत्वाचं आहे. आणि इतर? तिसरा आहे शोषणाविरुद्धचा अधिकार. कलम 23 आणि 24 म्हणजे माणसांची खरेदी विक्री, वेठबिगारी आणि 14 वर्षांखालील मुलांना धोकादायक कामावर ठेवण्यास मनाई आहे. चौथा, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25 ते 28 प्रत्येकाला आपल्या आवडीचा धर्म स्वीकारण्याचा, पाळण्याचा आणि त्याचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. बरं. पाचवा, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार. कलम 29 आणि 30 विशेषतः अल्पसंख्याक समुदायांना आपली भाषा, लिपी आणि संस्कृती जपण्याचा तसेच शिक्षण संस्था चालवण्याचा अधिकार मिळतो यातून. आणि 6वा, जो अत्यंत महत्वाचा मानला जातो, ज्याचा उल्लेख डॉक्टर आंबेडकरांनी खास केला होता, तो आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. कलम 32. हो. यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा हृदय आणि आत्मा म्हटलं आहे. का? असं का म्हटलंय? कारण जर तुमच्या इतर कोणत्याही मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकता आणि न्यायालय रिट्स नावाचे विशेष आदेश जारी करून तुमच्या हक्कांचं रक्षण करतं. हा अधिकार नसेल तर इतर अधिकारांना काही अर्थच उरणार नाही. म्हणजे हा अधिकारच इतर अधिकारांची गॅरंटी देतो. अगदी बरोबर. परीक्षेसाठी हे कलम खूप महत्वाचं आहे. हे तर खरंच खूप आश्वासक आहे. म्हणजे नागरिकांकडे हे शक्तिशाली अधिकार आहेत, पण जसे अधिकार आहेत तशी काही कर्तव्य पण निश्चित केली असतीलच ना? नक्कीच. अधिकार आणि जबाबदाऱ्या या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, नाही का? बरोबर. राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत मूलभूत कर्तव्य सांगितली आहेत. ही नंतर जोडली गेली, बरोबर? हो, ही कर्तव्य 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली.
स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार. अच्छा, काय आहेत ही कर्तव्ये थोडक्यात? यात संविधानाचं पालन करणं, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणं, देशाचं सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता जपणं, सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, अशा एकूण 11 कर्तव्यांचा समावेश आहे. ही कर्तव्य न्यायालयीनदृष्ट्या बंधनकारक नसली तरी नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. आणि त्याच भागात म्हणजे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी पण आहेत. कलम 36 ते 51. त्यांचा उद्देश काय आहे? ती मूलभूत हक्कांसारखीच आहेत का? इथे एक महत्वाचा फरक आहे. बघा, मूलभूत हक्क हे नागरिकांना मिळालेले आहेत आणि त्यांच्या उल्लंघनावर न्यायालयात जाता येतं. पण मार्गदर्शक तत्वे ही राज्यासाठी आहेत, म्हणजे सरकारसाठी आहेत. ती न्यायालयामार्फत लागू करता येत नाहीत. पण ती सरकारला कायदे करताना आणि धोरणं आखताना दिशा दाखवतात. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ, जसं की समान कामासाठी समान वेतन, ग्रामपंचायतींचं संघटन, समान नागरी कायदा कलम 44 आणण्याचा प्रयत्न करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं कलम 48A यांसारखी तत्त्व यात येतात. म्हणजे एकीकडे नागरिकांचे हक्क आणि दुसरीकडे राज्याची उद्दिष्टे, असा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो. अगदी. हक्क नागरिकांना सक्षम करतात, तर तत्त्व राज्याला कल्याणकारी बनण्यासाठी मार्गदर्शन करतात. आता या किल्ल्याचं प्रशासन कसं चालतं यावर येऊया. शासनाचे 3 मुख्य स्तंभ आपण ऐकतो. पहिला म्हणजे कायदेमंडळ, लेजिस्लेचर. केंद्रात याला आपण संसद म्हणतो. बरोबर. तिची 2 घरं आहेत हो ना, लोकसभा आणि राज्यसभा. हो. लोकसभा हे लोकांचं सभागृह आहे. तिचे सदस्य थेट जनतेतून दर 5 वर्षांनी निवडले जातात. सध्या किती सदस्य आहेत लोकसभेत? सध्याची सदस्य संख्या 543 आहे निवडून आलेले. ती जी अँग्लो इंडियन सदस्यांसाठीची तरतूद होती ती आता काढण्यात आली आहे. ओके. आणि सरकार बनवण्यासाठी लोकसभेत बहुमत लागतं? अगदी. सरकार बनवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी लोकसभेत बहुमत असणं आवश्यक आहे. आणि दुसरं, राज्यसभा. राज्यसभा हे राज्यांचं सभागृह, काउन्सिल ऑफ स्टेट्स आहे. ती विविध राज्यांचं आणि केंद्रशासित प्रदेशांचं प्रतिनिधित्व करते. हे एक स्थायी सभागृह आहे. स्थायी म्हणजे? म्हणजे ते कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि नवीन निवडले जातात. अच्छा. सध्या राज्यसभेत 245 सदस्य आहेत, ज्यापैकी 12 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. साहित्य, कला, विज्ञान, समाजसेवा या क्षेत्रातून. आणि या दोन्ही सभागृहांमध्ये कायदा कसा बनतो? ही प्रक्रिया काय आहे? जणू काही विचारांची प्रयोगशाळा. प्रयोगशाळा म्हणता येईल. समजा सरकारला किंवा कोणत्याही सदस्याला नवीन कायदा करायचा आहे, तर त्याचा प्रस्ताव म्हणजे विधेयक संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात मांडला जातो. लोकसभेत किंवा राज्यसभेत? हो. अर्थविषयक विधेयकं मात्र फक्त लोकसभेतच मांडता येतात. मग त्यावर चर्चा होते, मतदान होतं. एका सभागृहात मंजूर झाल्यावर ते दुसऱ्या सभागृहात जातं. तिथेही ते मंजूर व्हावं लागतं. दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यावर ते विधेयक राष्ट्रपतींकडे सहीसाठी जातं. आणि राष्ट्रपतींनी सही केली की त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होतं, ऍक्ट होतं आणि तो देशासाठी लागू होतो. दुसरा स्तंभ, कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह. यात कोण कोण असतं? हे कायद्यांची अंमलबजावणी करतात, बरोबर? बरोबर. यात सर्वात महत्वाचे पद म्हणजे राष्ट्रपती, प्रेसिडेंट. ते भारताचे घटनात्मक प्रमुख आहेत, कलम 52. त्यांची निवड थेट जनतेतून होत नाही, तर अप्रत्यक्षपणे होते. म्हणजे कोण निवडतं? संसद आणि राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य मिळून निवडतात. ओके. दुसरं महत्वाचे पद आहे उपराष्ट्रपती, व्हाईस प्रेसिडेंट, जे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, कलम 63. आणि मग येतात शासनाचे वास्तव प्रमुख, प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची निवड कशी होते आणि त्यांची जबाबदारी काय असते? लोकसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळतं, त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात, कलम 75. पंतप्रधान मग आपल्या सहकारी मंत्र्यांची निवड करतात आणि राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. हे मंत्रिमंडळ एकत्रितपणे लोकसभेला जबाबदार असतं. एकत्रितपणे जबाबदार म्हणजे जोपर्यंत लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंतच सरकार सत्तेवर राहू शकतं. अविश्वास ठराव मंजूर झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो.
हे संसदीय लोकशाहीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जे आपण ब्रिटनकडून घेतलं आहे. अगदी. ही झाली केंद्रातली व्यवस्था. राज्यांमध्ये पण अशीच काहीशी रचना आहे का? हो, बऱ्याच प्रमाणात सारखीच आहे. राज्यांमध्ये कायदेमंडळात सामान्यतः विधानसभा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असते, जी थेट जनतेतून निवडली जाते आणि तिचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. आणि काही राज्यांमध्ये विधान परिषद पण असते. हो, काही मोठ्या राज्यांमध्ये, सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे वरिष्ठ सभागृहही असतं. राज्याचा कार्यकारी प्रमुख मुख्यमंत्री असतो, जो विधानसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेता असतो. आणि घटनात्मक प्रमुख? घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपाल असतात, ज्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात कामाची वाटणी कशी होते? त्यांच्यातले संबंध कसे चालतात? भांडणं होत नाहीत? हा, भांडणं टाळण्यासाठीच राज्यघटनेत एक स्पष्ट विभागणी केली आहे. भाग 11. 3 सूची आहेत. अच्छा, त्या 3 लिस्ट्स. हो, केंद्र सूची युनियन लिस्ट, यात राष्ट्रीय महत्त्वाचे विषय आहेत, जसं संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे. यावर फक्त केंद्र सरकार कायदा करू शकतं. सध्या यात 98 विषय आहेत. राज्यसूची स्टेट लिस्ट, यात स्थानिक महत्त्वाचे विषय आहेत. पोलीस, शेती, सार्वजनिक आरोग्य. यावर सामान्यतः राज्य सरकार कायदा करतं. सध्या 59 विषय. आणि तिसरी समवर्ती सूची, कॉन्करंट लिस्ट. यात असे विषय आहेत ज्यावर केंद्र आणि राज्य दोघंही कायदे करू शकतात. उदाहरणार्थ शिक्षण, जंगलं, विवाह. सध्या 52 विषय. पण दोघांनी कायदा केला तर केंद्राचा कायदा श्रेष्ठ मानला जातो. याशिवाय प्रशासकीय आणि आर्थिक संबंधांबद्दलही स्पष्ट तरतुदी आहेत, जसं की अखिल भारतीय सेवा, IAS, IPS आणि वित्त आयोगामार्फत करांची विभागणी वगैरे. आता तिसरा आणि खूप महत्वाचा स्तंभ, न्यायव्यवस्था, ज्युडिशियरी. म्हणतात की ती स्वतंत्र आहे. तिची रचना कशी आहे? भारतीय न्यायव्यवस्था ही एकात्मिक आणि स्वतंत्र आहे. म्हणजे ती कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांच्या दबावापासून मुक्त राहून काम करते. सर्वात वरच्या स्तरावर आहे सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, जे देशातील अंतिम न्यायालय आहे. त्याच्याखाली प्रत्येक राज्यासाठी किंवा काही राज्यांसाठी मिळून उच्च न्यायालय, हायकोर्ट्स आहेत. आणि त्यांच्याखाली? आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा व सत्र न्यायालय आणि इतर कनिष्ठ न्यायालय, सबऑर्डिनेट कोर्ट्स काम करतात. अशी उतरंड आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काय आहेत? ते इतके महत्वाचे का मानले जातात? सर्वोच्च न्यायालयाला खूप महत्वाचे अधिकार आहेत. एक म्हणजे मूळ अधिकारिता, म्हणजे काही खटले थेट सर्वोच्च न्यायालयातच सुरू होतात. कोणते खटले? केंद्र सरकार आणि 1 किंवा अधिक राज्य सरकार यांच्यातील वाद किंवा 2 किंवा अधिक राज्यांमधील वाद थेट सर्वोच्च न्यायालयातच चालतात. कलम 131. अच्छा. दुसरं अपील अधिकारिता, म्हणजे उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करता येतं. दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकारच्या खटल्यांमध्ये. अजून काही विशेष अधिकार आहेत का? हो, कलम 143 नुसार राष्ट्रपती कोणत्याही कायदेशीर किंवा सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात. याला सल्लागार अधिकारिता म्हणतात. आणि आपण आधी पाहिल्याप्रमाणे कलम 32 नुसार मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी रिट्स जारी करण्याचा अधिकार तर आहेच, तो खूप महत्वाचा आहे. आणि तो एक अधिकार ज्याची नेहमी चर्चा होते, न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. त्याचा नेमका अर्थ काय होतो? खूप शक्तिशाली अधिकार आहे. याचा अर्थ संसदेने किंवा राज्य विधानमंडळाने केलेल्या कोणताही कायदा किंवा कार्यकारी मंडळाचा कोणताही आदेश जर राज्यघटनेच्या तरतुदींशी विसंगत असेल, म्हणजे घटनेच्या विरोधात असेल, तर तो कायदा किंवा आदेश घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयांनाही आहे. अरे वा, म्हणजे एक प्रकारे घटनेचं रक्षणच होतं यामुळे. अगदी. यामुळे कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ राज्यघटनेच्या चौकटीतच काम करतील याची खात्री राहते. याच संदर्भात केशवानंद भारती खटला 1973 खूप महत्वाचा आहे. काय सांगितलं त्यात? त्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की संसदेला राज्यघटना दुरुस्त करण्याचा अधिकार आहे, पण ती राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला, बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावू शकत नाही. अच्छा, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. हो. राज्यघटना इतकी सविस्तर आणि मजबूत असूनही तिला सजीव दस्तऐवज, लिव्हिंग डॉक्युमेंट का म्हणतात? त्यात बदल करता येतात म्हणून. अगदी बरोबर. कोणतीही राज्यघटना जर काळाच्या गरजेनुसार बदलू शकली नाही तर ती कालबाह्य ठरते.
आपल्या घटनाकारांनी ही दूरदृष्टी दाखवली आणि कलम 368 मध्ये राज्यघटनेत बदल करण्याची म्हणजेच घटना दुरुस्ती अमेंडमेंट करण्याची पद्धत दिली. त्यामुळेच आपलं संविधानात 70 वर्षांनंतरही प्रासंगिक आहे. बरोबर. ही दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कशी आहे? ती सोपी आहे की कठीण? दोन्हीचं मिश्रण आहे असं म्हणता येईल. काही साध्या गोष्टी आहेत, जसं की नवीन राज्यांची निर्मिती करणं किंवा विधान परिषदांची स्थापना किंवा रद्द करणं, हे संसदेत साध्या बहुमताने सिंपल मेजॉरिटीने करता येतं. पण अनेक महत्वाच्या तरतुदी बदलण्यासाठी विशेष बहुमताची गरज असते. विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय? म्हणजे 50% पेक्षा जास्त आणि त्याचबरोबर सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान 2/3 2/3 सदस्यांनी दुरुस्तीच्या बाजूने मत देणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे हे जरा कठीण आहे. हो, आणि काही दुरुस्त्यांसाठी तर याहूनही जास्त कठीण प्रक्रिया आहे. म्हणजे राज्यांची परवानगी पण लागते असं ऐकलंय. हो, जर दुरुस्ती संघराज्यीय रचनेवर परिणाम करणारी असेल, जसं की राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत, केंद्र राज्य अधिकार विभागणी किंवा स्वतः कलम 368 मध्ये बदल करायचा असेल, तर संसदेच्या विशेष बहुमतासोबतच किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची संमतीही आवश्यक असते. बापरे. यामुळे राज्यांच्या अधिकारांचंही संरक्षण होतं. यातूनच आपल्या राज्यघटनेचा लवचिक आणि कठोर फ्लेक्सिबल यट रिजिड स्वभाव दिसून येतो. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या झाल्या आहेत. परीक्षांच्या दृष्टीने काही महत्वाच्या दुरुस्त्या सांगता येतील का? पटकन. नक्कीच. काही दुरुस्त्या तर मैलाचा दगड ठरल्या आहेत, जसं की 42वी दुरुस्ती 1974. हो, ती लघु संविधान म्हणतात तिला. अगदी मिनी कॉन्स्टिट्यूशन, कारण ती खूप मोठी होती. याच दुरुस्तीने प्रस्ताविकेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द जोडले आणि मूलभूत कर्तव्य भाग 4A समाविष्ट केली. परीक्षेसाठी ही अत्यंत महत्वाची आहे. मग आली 44वी दुरुस्ती 1978, जिने 42वीतील काही वादग्रस्त बदल सुधारले आणि मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांमधून काढून टाकला. तो आता फक्त कायदेशीर हक्क आहे, कलम 300A. अच्छा, आणखी काही ठळक दुरुस्त्या? 52वी दुरुस्ती 1985 पक्षांतरबंदी कायद्यासाठी महत्वाची आहे. 61वी दुरुस्ती 1988 ने मतदानाचं वय 21 वरून 18 वर्षांवर आणलं. हा एक मोठा लोकशाही विस्तार होता. हो, बरोबर. 73वी आणि 74वी दुरुस्त्या 1992 तर क्रांतिकारी ठरल्या. त्यांनी पंचायत राज आणि नगरपालिका यांना घटनात्मक दर्जा दिला. सत्तेचं विकेंद्रीकरण केलं. या खूप महत्वाच्या आहेत. नक्कीच. 86वी दुरुस्ती 2002 ने 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क बनवला, कलम 21A. शिक्षण हक्क कायदा. हो, अलीकडच्या काळात बघितलं तर 101वी दुरुस्ती 2016 ने वस्तू आणि सेवा कर लागू केला. GST. हो, 130री दुरुस्तीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWS 10% आरक्षण आणलं आणि 114वी दुरुस्तीने लोकसभा व विधानसभांमध्ये SC/ST साठी आरक्षण वाढवलं आणि अँग्लो इंडियन नामनिर्देशन रद्द केलं. चला, आपण बरेच महत्वाचे टप्पे पार केले आहेत. या सप्रीच्या शेवटी परीक्षेसाठी काही अत्यंत महत्वाचे मुद्दे पटकन आठवून घेऊया का? जणू काही आपल्या नकाशावरचे मुख्य खुणा. हो, एक क्विक रिव्हिजन करूया. ठीक आहे. राज्यघटना कधी स्वीकारली गेली? 26 नोव्हेंबर 1949. ओके. याला संविधान दिन म्हणतात. आणि लागू कधी झाली? 26 जानेवारी 1950. आपला प्रजासत्ताक दिन. शिल्पकार कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. घटना समितीचे अध्यक्ष? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटनेचा हृदय व आत्मा कोणता कलम? कलम 32. घटनात्मक उपायांचा अधिकार? अस्पृश्यता नष्ट. कलम 17. घटना दुरुस्तीचे कलम? कलम 368. लघु संविधान म्हटली गेलेली दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976. मतदानाचं वय 18 कोणत्या दुरुस्तीने केलं? 61वी 1988. पंचायत राज आणि नगरपालिका दुरुस्ती? 73वी आणि 74वी 1992. शिक्षण हक्क दुरुस्ती? 86वी 2002 कलम 21A. GST दुरुस्ती? 101वी 2016. 8व्या अनुसूचित किती भाषा आहेत? 22 भाषा. हे मुद्दे महत्वाचे आहेतच, पण लक्षात ठेवा, फक्त तथ्यपाठ करण्याऐवजी त्यामागची संकल्पना, संदर्भ आणि परिणाम समजून घेणं.
हे परीक्षेतील विश्लेषणात्मक प्रश्नांसाठी आणि दीर्घकाळ लक्षात ठेवण्यासाठी जास्त उपयोगी ठरतं. अगदी बरोबर. तर ही होती आपली भारतीय राज्यघटनेच्या जगातली एक संक्षिप्त पण आशेघन सफर. आपण तिच्या निर्मितीच्या थरारक कथेपासून सुरुवात केली. तिची भव्य आणि गुंतागुंतीची रचना समजून घेतली, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्य पाहिली, शासनाचे स्तंभ कसे काम करतात हे बघितलं आणि ती काळाबरोबर कशी बदलत गेली हेही पाहिलं. या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की राज्यघटना हे केवळ परीक्षेपुरतं वाचायचं पुस्तक नाही, तर ती आपल्या लोकशाही व्यवस्थेचा, आपल्या स्वातंत्र्याचा आणि आपल्या दैनंदिन जीवनाचा आधारस्तंभ आहे. ती आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून आपले हक्क आणि कर्तव्य यांची जाणीव करून देते. आणि जसं आपण पाहिलंय, राज्यघटना हा एक सजीव दस्तऐवज आहे, जो काळाच्या आणि समाजाच्या गरजेनुसार विकसित होत राहतो. इथेच एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो. हो, तो प्रश्न असा आहे की भविष्यात जसजसे सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाचे बदल वेगाने होत जातील, तसतशी आपल्या राज्यघटनेसमोर कोणती नवीन आव्हानं उभी राहू शकतील, आणि त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी किंवा बदलत्या समाजाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या या सजीव दस्तऐवजामध्ये आणखी कोणत्या मोठ्या सुधारणा किंवा बदलांची गरज भासू शकेल. म्हणजे भारतापुढील मोठे घटनात्मक आव्हान काय असू शकते? हो, यावर विचार करणे महत्वाचे ठरेल. नक्कीच. हा विचार प्रत्येकाने करायला हवा. या चर्चेतून ज्या संकल्पना, कलम किंवा घटना दुरुस्त्यांबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल, त्याबद्दल नक्कीच अधिक माहिती मिळवावी. दिलेल्या नोट्सचा पुन्हा एकदा अभ्यास करावा. बरोबर. ज्ञानाची ही सफर इथे संपत नाही, ती तर सुरूच राहते.